महाराष्ट्रातल्या 5 प्रमुख नद्या सांग. अरे बापरे. अर्ध तर मी प्रमुख नद्या. सांगितलं, नद्या 5 आहेत प्रमुख. 5 नद्याचे नाव सांग. मुळा मुठा मुळा मुठा आहे बाबा, नदी आहे, असं नाही. ठीक आहे, प्रमुख मी नाही मुंबईतल्या आहेत. वाद सांगू शकतो, प्रमुख नाही आहेत. तर एक तर सगळ्यात मोठी. नर्मदा नाही जाते इथं. नाही नाही, एक तर सगळ्यात मोठी ती सांग. गोदावरी. हां, हा. अं, अजून 4. च- चंद्रभागा. प्रमुख. चंद्रभागाला दुसरं नाव आहे एक. हम्म, चल नाही, सांग, हरलो मी. ओके. पहिली शेम ऑन मी गोदावरी. ऑल्सो. पहिली गोदावरी, दुसरी भीमा, हा. तिसरी हा. तापी, चौथी पैनगंगा आणि 5वी कृष्णा. ओके, ठीक आहे. चल, माझा पहिला प्रश्न की 1 मेला महाराष्ट्र दिन असतो आणि महाराष्ट्र त्यावेळेस फॉर्म झाला स्टेट. अजून कुठला स्टेट त्या दिवशी फॉर्म झाला? खूप सोपं गुजरात. question. गुजरात. गुजरात. सौराष्ट्र होतं दोन्ही मिळून. आणि सौराष्ट्र नाही, बॉम्बे स्टेट होता पूर्ण. हां, सॉरी, बॉम्बे स्टेट. आणि हा, ठीक आहे. चल, तुझा. माझा प्रश्न की ज्या दिवशी आता हे फॉर्म झाला, हुतात्मा झाले आपले आणि हुतात्मा स्मारक बांधण्यात आलं, त्यात किती हुतात्मा आहेत? हा प्रश्न मी पण काढला होता. तुम्हाला याचं उत्तर माहिती आहे. आणि याच्यात थोडे चेंजेस पण झाले आहेत. आधी Correct. 105 होते, मग 106 झाले, आणि तर रिसेंट 2018चं 107 आहेत. Exactly. 2018 मध्ये 1 पर्सन ऍड झालेत, 107 होतात. कोल्हापूरचे ते आहेत. माझा प्रश्न. हा. सो त्यांचं माझा नाव मी प्रश्न काढलंय गेला आता मी. शंकरराव तोरसकर. पण ठीक आहे, एक कॉमन प्रश्न. हा. शंकरराव तोरसकरांचं Common नाव प्रश्न. नंतर त्यांच्या फॅमिलीजने खूप वेळ लिगल बॅटल लढली आणि त्यांचं 107 हुतात्मा म्हणून नाव देण्यात आलं. कोल्हापूरला झालेल्या बरोबर. गोळीबारात ते हुतात्मा झाले होते. बरोबर. Yes, चल, मी पुढचा. आहे, माझ्याकडे अजून एक प्रश्न हा. आहे. आता मुंबईत आहे तो हुतात्मा स्मारक, जिथे या सगळ्या हुतात्मांचे नाव आहे आणि स्मारक आहे. तर त्याला आधी आता हुतात्मा चौक म्हणतात. पण हुतात्मा स्मारक बनायच्या आधी त्याचा चौकाचं नाव काय होतं? फाउंटन. कोणता फाउंटन पण? हा, अर्धा आन्सर दिला तू, बरोबर आहे, पण अर्धा आन्सर दिला. जर तो फाउंटन चौक होता, तिथं काहीतरी एक असं स्टेज टाईप होतं, त्या ठीक आहे. फाउंटन आठवतं मला फक्त. काय नाव होतं? फ्लोरा फाउंटन चौक. फ्लोरा फाउंटन चौक. आणि आय गेस तो फाउंटन अजून पण आहे ना? अजून पण आहे तो, अजून हां. पण आहे. आणि रोनक तिथं एक हेरिटेज वॉक भरवतो. भयंकर सुंदर फाउंटन आहे ते. मस्त फाउंटन आहे. आणि त्या फाउंटनच्या जागी आधी चर्चगेट होता, आपण ते नंतर बोलूया, हो. वेगळा रॅबिट होल आहे. बट हा, तुझा प्रश्न आता. माझा प्रश्न सिम्पल. महाराष्ट्रातला पहिला असा व्यक्ती ज्याने ऑलिम्पिक मेडल जिंकलं. खाशाबा जाधव. करेक्ट. इन रेसलिंग, कुस्ती. बरोबर. आणि त्याच्यावर नागराज मंजुळे हो. इज मेकिंग अ मूवी ना. हा. हो, मटका किंगपेक्षा मी त्याच्यासाठी जास्त एक्सायटेड आहे. मटका किंग. एनिवे, चल, माझा प्रश्न आहे. ठीक आहे. महाराष्ट्र बनला, गुजरात बनला, तर त्याच्यासाठी एक ऍक्ट होती आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये, आपल्या लॉज मध्ये. तर त्या ऍक्टचं नाव काय आहे? विच लेड टू द क्रिएशन ऑफ महाराष्ट्र. ओके, ॲक्टचं नाव नाही माहीत मला, पण मला त्याचं डिस्क्रिप्शन माहिती आहे. मे बी त्यात नाव असेल की मल्टी लँग्वेल काहीतरी होतं, की मल्टी लँग्वेल स्टेट फॉर्मेशन ॲक्ट, असं काहीतरी असावं. नाही, तो तर ऍक्च्युली त्या भारतात जेव्हा स्टेट्स बनत होते तेव्हा लिंग्विस्टिक लाईन्सवर, म्हणजे भाषेच्या आधारे स्टेट बनवले होते. पण या ऍक्टचं नाव होतं द बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट ऑफ 1960. कारण की बॉम्बे स्टेट एक पूर्ण होता, ज्याच्यामध्ये थोडे पार्ट गुजरातचे, थोडे पार्ट महाराष्ट्राचे आणि थोडे पार्ट कर्नाटकाचे होते. आणि मुंबई त्याची कॅपिटल होती, तर त्याला एक बॉम्बे स्टेट म्हणायचे. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा संयुक्त महाराष्ट्र बनला तेव्हा महाराष्ट्र वेगळा झाला, गुजरात वेगळा झाला. आणि मग मुंबई कोणाला पाहिजे, मुंबई आम्हाला हवी, मुंबई आम्हाला हवी, तो डिबेट झाला. शेवटी महाराष्ट्राला मुंबई मिळाली. आणि सो 1960 फायनली आपली पहिली डिबेटच टाय झालेली आहे, 2-2. आणि एक प्रश्न आपल्या दोघात पण कॉमन होता, सो त्याला सोडून देऊया. पहिली डिबेट टाय, पण जर का पुढची डिबेट जो कोण जिंकल त्याला कुठेतरी भारी पार्टी द्यावं लागेल. डन, बिलकुल. महाराष्ट्रीयन फूड आपण खाऊया, ऑब्विसली.
ठीक आहे, तर आय थिंक प्रश्नावरनं कळलंच असेल की आजचा टॉपिक काय आहे. महाराष्ट्र दिन स्पेशल. ज्यात सोमेश आपण काय करणार आहोत? आपण अशा महाराष्ट्रीयन लोकांविषयी बोलणार आहोत ज्यांची नावं मेन स्ट्रीम मीडियात तर नाही आहे, ॲटलिस्ट रीलवर तरी तुम्हाला नाही भेटणार. अशा 5 मी आणि 5 रौनक, अशा 10 मराठी लोकांविषयी तुम्हाला सांगणार आहे. हां, म्हणजे एक पॉईंट आमचा तो पण होता की युजली आपण जेव्हा लोक म्हणतात की महाराष्ट्रातले सर्वात फेमस किंवा मोठी कामगिरी केलेले लोक युजली म्हणतात सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, आशा भोसले. ते तर आहेतच, पण बरेच अजून लोक आहेत ज्यांनी खूप ग्रेट काम केलं आहे, पण त्यांना तेवढी मीडिया पॉप्युलॅरिटी किंवा लोकांना नाही माहीत त्यांच्या कामाबद्दल. तसे बरेच लोक आहेत आणि त्याच्यातले 5 म्हणजे 10 लोक आम्ही डिस्कस करणार आहोत. येस, हेअर वी गो. सांग तुझा पहिला. पहिले मी काय करणार आहे आणि तू पण तसंच ट्राय कर की त्यांचं इंट्रोडक्शन एका लाईनीत द्यायचं ट्राय कर आणि मग आपण त्यांच्या गोष्टीबद्दल स्टोरीबद्दल हुक द्यायचं. हुक सोशल मीडिया हुक. आपल्या करन्सी नोट त्याच्यावर पहिली भारतीय माणसा ज्याची सही होती तो एक मराठी माणूस होता. पहिली सही म्हणजे आता आपण जे बघतो, आता जे गव्हर्नर आता लास्ट इयर जे चेंज झाले, पण एक सही असते. आय थिंक आपण नोटवर आपण एवढं ऑब्झर्व नाही करत, पण खालती एक सही असते गव्हर्नरची. तर ती पहिली एका मराठी माणसाची होती. त्यांचं नाव होतं CD देशमुख. म्हणजे त्यांचं पूर्ण नाव होतं चिंतामण द्वारकानाथ देशमुख. आणि ते म्हणजे त्यांनी बरंच काही केलं, बट काही गोष्टी जर सांगायचं झालं तर ते आपले पहिले RBI गव्हर्नर होते ऑफकोर्स, बिकॉज त्याच्यावर गव्हर्नरची सही असते. तर लोकांना कधी वाटत नाही की कधी काय असं असेल, बट ही वॉज द फर्स्ट पर्सन ज्यांची अंडर एस्टिमेट करतो आपण मराठी माणसाला. हा, अंडर एस्टिमेट करतो तेच. आणि एकदम लहान गावातनं आलेले, लाईक रायगड जो किल्ला आहे त्याच्या जवळ एक गाव आहे नाटेगाव नावाचं, तिथनं ते आलेले. तर म्हणू शकतो की शिवाजी महाराजांच्या छावणीत त्यांच्या छत्रछायेत मोठे झाले आणि त्यांनी हे केलं. पण त्यांचं मेन होतं त्यावेळेला ICS एक एक्झाम व्हायची. आता कशी IAS ची एक्झाम होते किंवा आपण त्याला सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम म्हणतो, त्या ब्रिटिश काळात ICS म्हणून एक एक्झाम व्हायची ब्रिटिश एम्पायरमध्ये, जी सर्वात टफ होती त्यावेळेची. आणि ती व्हायची लंडनला, भारतात पण नाही, लंडनला ती एक्झाम व्हायची. तर त्यांनी ती एक्झाम दिली आणि त्यांनी त्यांच्या पुस्तकात त्यांची एक ऑटोबायोग्राफी त्यांनी लिहिली आहे. त्याचं नाव आहे द कोर्स ऑफ माय लाईफ. त्याच्यात त्यांनी याच्याबद्दल लिहिलं पण आहे की त्या एक्झामचे टोटल मार्क्स होते काहीतरी, मी सांगतोय 5,900 लिहिलं आहे. 5,900 वॉज द टोटल मार्क्स ऑफ दॅट एक्झाम. त्याच्यातनं त्यांना मिळाले होते 3,520 मार्क. ठीक आहे, म्हणजे गुड. त्यासाठी तर ते खूपच चांगलं होतं, कारण सर्वात टफेस्ट एक्झाम होती ती ब्रिटिश एम्पायरमधली पूर्ण. आणि फनी गोष्ट ही आहे की त्यांचे 60 मार्क्स कापले होते बॅड हँडरायटिंगसाठी. कारण ऑफकोर्स तेव्हा काय MCQ किंवा काही नव्हतं, तुम्हाला इलॅबोरेट आन्सर्स द्यावे लागायचे. मराठी घरात जे आधीपासून ओरडतात की अक्षर नीट काढ. तेच. बट त्यांनी ती एक्झाम दिली, ते त्याच्यात पास झाले चांगल्या नंबर्सनी. आणि त्याच वेळेस ऑफकोर्स ही वेळ होती आपल्या इंडिपेंडन्स मुवमेंटची, म्हणजे 1918 1915 त्यावेळेची ही गोष्ट आहे. त्यानंतर त्यांना वाटलं की आता आपला देश आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं आहे आणि आपल्याला त्याच्यात काहीतरी कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे. तर त्यांचा विचार होता की मी स्वतंत्र भारताच्या चळवळीत मी पार्ट घेतला पाहिजे, मी आलो पाहिजे, त्याच्यामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे. पण टिळकांनी त्यांना म्हटलं की नाही, तुम्ही खूप चांगले सिव्हिल सर्वंट बनू शकता, तर तुम्ही त्या मार्गाने जा आणि स्वातंत्र्य मिळवायचा ट्राय करा. म्हणजे एकच मार्ग नाही आहे ना की तुम्ही रॅली काढा किंवा प्रोटेस्ट करा, हा पण एक मार्ग आहे. तर तुम्ही तो मार्ग निवडा, कारण तुम्ही खूप हुशार माणूस आहात, तर तुम्ही त्याच्यात तुमची स्किल तिथे यूज करा. तर त्यांनी टिळकांची बोलणं ऐकलं आणि ते म्हणाले की ठीक आहे, मी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जॉईन करतो. पुढे मग जेव्हा RBI चालू झाली त्यावेळेस ते RBIमध्ये ते जॉईन झाले आणि मग ते ओव्हर द इयर्स थोडे रँक्स त्यांचे वाढत गेले. आधी सेक्रेटरी झाले, मग डेप्युटी गव्हर्नर बनले आणि मग गव्हर्नर बनले ते. आणि ते RBIचे तिसरे गव्हर्नर होते टेक्निकली, पण पहिले 2 होते प्लेन चालू. हां, ते RBIचे तिसरे गव्हर्नर होते, पण टेक्निकली पहिले भारतीय होते, कारण त्याच्या आधीचे 2 ब्रिटिश होते, पण ते पहिले गव्हर्नर होते. तर त्यांचं इतकी मोठी कारकीर्द आहे. मग त्यांचे 2-3 अजून गोष्टी आहे विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, की ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालू होती
त्यावेळेला ते कॅबिनेटमध्ये, नेहरूंच्या कॅबिनेटमध्ये फायनान्स मिनिस्टर होते. हो. आणि बिकॉज सेंट्रल गव्हर्नमेंट वॉज अगेन्स्ट की आपण मुंबई महाराष्ट्राला देऊ शकत नाही, संयुक्त महाराष्ट्र बनवू शकत नाही, तर त्यांनी रिझाईन केला होता. त्यांनी फायनान्स मिनिस्ट्रीचा राजीनामा दिला होता की बाबा नेहरू तुम्ही हे नीट नाही करताय, आय क्विट युअर गव्हर्नमेंट. सो फर्स्ट फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया वॉज अ मराठी पर्सन. फर्स्ट नव्हते ते, पण दुसऱ्या कॅबिनेटमध्ये आय थिंक त्यांचं होतं. मी बघतो जर फर्स्ट होते का मला लक्षात नाही आहे, बट ही वॉज वन ऑफ द फर्स्ट फ्यू फायनान्स मिनिस्टर्स. त्यांनी ते केलेलं. आणि त्यांच्याच काळामध्ये जे लेजिस्लेशन्स पास झाले त्याच्यानंतर LIC जी फॉर्म झाली ती त्यांच्या काळात झाली. स्टेट बँक ऑफ इंडिया जी इम्पिरियल बँकमधनं बनली ती पण त्यांच्या काळात झाली. तर इतके मोठे कारकीर्द त्यांची आहे आणि इतके मोठे गोष्ट त्या माणसाने केली आहे, पण लोकांना युजली आठवत नाही की CD देशमुख कोण आहे. कोणालाच नाही आठवत. CD देशमुख लांबपर्यंत कोणी नाव पण नाही काढत. तेच तर. व्हेरी फर्स्ट फायनान्स मिनिस्टर वॉज समवन एल्स. CD देशमुख नंतर आले ते. ओके. सो मी माझा माणूस सुरू करू. सो मी अशी माणसं काढली जे जनरली स्वातंत्र्य लढ्याशी निगडीत असतात ना, मी तशी न काढता सोशल रिफॉर्मवाली लोकं काढलीत. आणि त्यातली 2 तर खूप रिसेंट टाईम्समधली आहेत, लाईक जे आत्ता जिवंत आहेत. सो ती मी शेवटी सांगणार आहे. सध्या जी जुनी ती सांगतो. त्यातलं सगळ्यात पहिलं नाव म्हणजे लहुजी वस्ताद साळवे. आता त्यांचं सगळ्यात भारी उदाहरण सांगायचं झालं ना, तर समय रैना कसं म्हणतो बलराज माझ्यासोबत होता. सो मला असं वाटतं ना, प्रत्येक काहीतरी एक ग्रेट गोष्ट करण्यासाठी ना तुम्हाला ना एक काहीतरी भारी सपोर्ट सिस्टीम गरजेची असते. आणि जर का तुमच्यामध्ये ती कलाकारी नसेल की जी काहीतरी ग्रेट करू शकते, तुम्ही अशा लोकांना सपोर्ट करू शकता. आणि त्या बाबतीत वस्तादजींचा हात कोणीच धरू शकत नाही, कारण की जे इंग्रजांविरुद्ध लढणारे पहिले आद्य क्रांतिकारक होते वासुदेव बळवंत फडके. तर हे वासुदेव बळवंत फडकेंना ट्रेन करायचं काम वस्तादजींनी केलं होतं. याच्यासोबतच ज्यांचं जे सगळ्यात फेमस काम आहे की सावित्रीबाई फुलेंनी ज्यावेळेस पुण्यात पहिली महिलांसाठी शाळा काढली, ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंनी, तर त्यांना लोक हिनवायचे, रस्त्याने जाताना शेण फेकायचे त्यांच्यावर. तर ते होऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच्या आखाड्यातील लोक सावित्रीबाईंसोबत ठेवली 10, आणि ती पहिल्यांदा एस्कॉर्ट करून घेऊन जायचे. सो तेव्हाची झेड सिक्युरिटी. हां, तेव्हाची झेड सिक्युरिटी. आणि वस्तादांचा म्हणजे लईच दरारा होता. वस्तादांचे जे पूर्वज होते ते शिवाजी महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दलात होते, मावळे होते ते. त्यांचे जे वडील होते ते इंग्रजांविरुद्ध मराठा सैन्यांकडनं लढलेले आणि ते हुतात्मा झालेले. त्यांचीच प्रेरणा घेऊन वस्तादजी म्हणाले की मी सुद्धा इंग्रजांशी 2 हात करणार. पण जोपर्यंत त्यांचा काळ आला तोपर्यंत गोष्टी खूप बदललेल्या होत्या, इंग्रज खूप आत आलेली होती. आणि त्यावेळेस त्यांनी ठरवले की आपण जे क्रांतिकारक आहे त्यांना ट्रेन करायचं काम केलं. म्हणून त्यांनी दांडपट्टा, तलवार हे सगळं चालवण्याचं प्रशिक्षण चालू केलं आणि सावित्रीबाईंना त्यांनी सपोर्ट केला. यासोबतच त्यांनी सगळ्यात भारी गोष्ट केली ती म्हणजे सावित्रीबाईंच्या शाळेत जायला कोणी तयार होत नव्हतं, प्रत्येक मुलगी घाबरायची. तर त्यावेळेस त्यांनी स्वतःची पुतणी जी होती, ज्यांचं नाव होतं मुक्ता साळवे, तर त्यांनी स्वतःच्या पुतणीला मुक्ता साळवेला शाळेत दाखला तिथं हे केलं, ॲडमिशन केलं. आणि त्याचा फायदा असा झाला की मुक्ता साळवे या दलित साहित्यातल्या पहिल्या महिला दलित साहित्यिक बनल्या. त्यांनी लिहिलेला एक निबंध होता, तो निबंध एवढा फेमस झाला त्यावेळेसच्या मराठी दैनिकामध्ये, तो छापून आला आणि क्रांतिकारी स्टेप होती त्यांचा निबंध. म्हणजे एका 14 वर्षाच्या मुलीने लिहिलेल्या निबंधामुळं खूप सगळ्या सिस्टीमचे धाबेदार आणले होते. तर मुक्ता साळवेंनी त्याच्यानंतर अनेक पुस्तकं लिहिले, जेंडर इनइक्वॅलिटीबद्दल बरंचसं भाष्य केलं आणि त्यांच्यामुळे एक जनरेशनला प्रेरणा मिळाली. तर ज्यावेळेस त्यांनी हा निबंध वाचून दाखवला होता एका स्पर्धेमध्ये, जी स्पर्धा अत्यंत छोटेखानी ठेवली होती, आणि त्यावेळेसचे जे काही इंग्रज अधिकारी होते जे ज्योतिराव फुले यांना सपोर्ट करायचे ते त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आणि त्यांना तो निबंध खूप आवडला. त्यांनी त्याला पहिलं बक्षीस दिलं आणि बक्षीस देताना चॉकलेट दिलं. तर त्यावेळेस ती 14 वर्षाची मुलगी म्हणली की मला चॉकलेट नको, आम्हाला ग्रंथालय द्या. सो क्रांती नेक्स्ट लेवल. आणि लहुजींचं एक मला 2 गोष्टी मला ज्या आठवल्या आहेत. एक आहे आय थिंक त्यांची समाधी, इफ आय नॉट रॉंग, पुण्यातच आहे, संगमवाडीच्या तिथे कुठेतरी. हो, त्यांच्या वडिलांची समाधी खडकीजवळ आहे. त्यांची समाधी पुण्यात नेमकी कुठे मला आठवत नाहीये, पण पुण्यातच. कारण मला असं आठवतं की ते संगमवाडीचं ते आहे ना, तिथे बस घेताना तिथे लिहिलंय बोर्ड, लहुजींची समाधी, असं ॲरो बनलेला. बरोबर आहे, त्याच एरियामध्ये त्यांची तालीम होती. हां,
हो हो, तर त्याच एरियामध्ये कदाचित आहे ते. आणि दुसरी गोष्ट, आता फुलेंवर जी पिक्चर आली होती, हम्म. नाव विसरली, हो, महात्मा त्यात की पण होतं. जो त्याच्यात पण त्यांचा कॅरेक्टर हो आहे, हो ट्रेलरमध्ये पण आहे आणि पिक्चरमध्ये ऑफकोर्स हो आहेत. तर ते इंटरेस्टिंग कॅरेक्टर, खूपच म्हणजे ग्रेट हो. माणूस. आणि आपण तेच जेव्हा क्रांतिकारकांबद्दल बोलतो आणि काही गोष्टी बोलतो, तर या लोकांबद्दल बोलणं राहून जातं. लुजली असं पण ते आहे. म्हणतात की लोकमान्य टिळक लहानपणी आजारी असायचे आणि ते वस्तादांच्या तालमीत जायला लागले आणि तिथं ते एवढं जास्त शारीरिक बळ त्यांना आलं की ज्यावेळेस ते जेलमध्ये हम्म. सुद्धा होते त्यावेळेस पण त्यांची तब्येत कधी खालावली नाही. त्याच्यामुळे आपण खालवली. बघतो की ते उतरत्या वेळेस सुद्धा लोकमान्य टिळक किती जास्त प्रभावी दिसायचे. बरोबर. ठीक आहे, मुव्हिंग ऑन. Yes. माझं दुसरं ग्रेट पर्सन महाराष्ट्रातलं आहे सुरश्री केसरबाई केरकर. यांच्याबद्दल एक ओळ, म्हणजे खूप काही त्यांनी काहीच केलेलं आहे, ऐकलेलं पण नाही. हा एकच Wow. ओळ सांगतो. तू ऐकलं असेल कारण आपण एकदा हे बोललोय आधी. ओके. मी सांगतो कधी. सुरश्री केसरबाई केरकर, त्यांच्याबद्दल एकच ओळ सांगतो की महाराष्ट्रातनं नव्हे, भारतातनं त्या ओनली सिंगर आहेत ज्यांची आवाज स्पेसमध्ये अजूनही आहे, अरे स्पेसमध्ये फिरते. हा, राईट. तर आधी मी हा पॉईंट घेतो आणि मग बाकी त्यांच्याबद्दल सांगतो की नासानी Voyager 1 आणि Voyager 2 म्हणून 2 स्पेसक्राफ्ट्स पाठवलेले आहेत स्पेसमध्ये. आणि त्या स्पेसक्राफ्टची स्पेशल गोष्ट ही आहे की ह्युमन्सनी, माणसांनी पाठवलेले सर्वात दूरपर्यंत मॅनमेड ऑब्जेक्ट्स गेले. Voyager आहे. म्हणजे आता जे नासाचा आलाय त्याच्यात ह्युमन्स सर्वात दूर गेलेले आहे, पण हा जो स्पेसक्राफ्ट आहे तो सर्वात दूरपर्यंत गेलेला आहे. म्हणजे जितकं दूर जाऊ शकतो तितकं दूर तो गेलेला आहे. आणि त्याच्यावर एक गोल्डन रेकॉर्ड, एक गोल्डन डिस्क त्यांनी पाठवलेली आहे. अजून पण गोष्टी आहे, पण जर यांच्या कॉन्टेक्स्टमध्ये बोललो तर गोल्डन डिस्क पाठवली आहे. त्याच्यावर त्यांनी जगातल्या 12, इफ आय एम नॉट रॉंग, 10 की 12 ग्रेट लोकांचे सॉंग्स, गाणी पाठवलेली आहेत. त्याच्यामध्ये मोझार्ट, जे आपण म्हणतो, जे Wow. ऐकतो सिम्फनी त्यांची, जी लिफ्टमध्ये चालते आजकाल फॉर नो हो. रिझन, मोझार्ट, बीथोवन, बाक, या सगळ्या ग्रेट म्युझिशियन सोबतच सुरश्री केसरबाई केरकर यांचं राग भैरवी मध्ये गायलेलं गाणं आहे, जात कहाँ हो अकेली. यूट्यूबवर अवेलेबल आहे, तुम्ही नक्की ऐका ते. तर ते गाणं पण त्या डिस्कवर आहे. तर त्यांनी, नासाने ती डिस्क पाठवली आहे स्पेसमध्ये ह्या 10-12 गाण्यांसोबत. आणि त्याच्यावर इन्स्ट्रक्शन्स लिहिले आहेत इन सम मॅथमॅटिकल फॉर्मॅट. आता जर तुम्ही प्रोजेक्ट हेल मेरी मूवी बघितला असेल तर त्याच एका फॉर्मॅटमध्ये त्याच्यावर इन्स्ट्रक्शन्स आहे की समजा कोणी एलियनला हा स्पेसक्राफ्ट कुठल्या एलियनकडे गेला, त्यांनी जेव्हा हे पाहिलं, त्यांनी ही डिस्क ऐकली, त्याला समजलं की कशी डिकोड करायची आणि ऐकायची, त्याला कळेल की पृथ्वीवरचे लोक असं सगळं म्युझिक बनवतात. त्याच्यावर एक फोटोजची पण एक अल्बम आहे, खूप काही आहे. पण ते आपला एक मेसेज आहे की कोणाला जर हा भेटला स्पेसक्राफ्ट, त्यांना कळेल की पृथ्वीवर असे लोक राहतात आणि ते हे करतात. Wow. तर त्या सगळ्या ह्याच्यात त्यांचं पण गाणं आहे. आणि सॅडली ज्या वर्षी हा स्पेसक्राफ्ट निघाला अंतराळात त्याच वर्षी त्या वारल्या. पण तो एक त्यांचा ट्रिब्यूट होता की आणि त्यांची गाणं पण आवाज किती तिथपर्यंत. समर्पक निवडलं की जात का हवा केली. हा, स्पेसक्राफ्टसाठी एकदम ऍप्ट आहे ना, की स्पेसक्राफ्ट चाललाय अंतराळात, काही एम नाही, कुठे जायचं माहिती हो. नाही, चाललंय अकेल, तर जात तसं कहा आहे. हो अकेली, तेच आहे. बट त्या ऑफकोर्स मोठ्या गायिका होत्या. उस्ताद अल्लादिया खान त्यांचे मेंटॉर होते, जे जयपूर अत्रौली घराणं जे आहे तिथनं त्या शिकल्या आहेत. तर ते त्यांच्या अंडर 25 वर्ष शिकल्या. 25 वर्ष शिकल्यानंतर त्यांनी सोबत गाणं स्टार्ट केलं. आणि बरेचदा असं व्हायचं की त्यांच्या स्टोरीज आहेत की त्या कॉन्सर्ट्स जेव्हा घ्यायच्या, जर ऑडियन्समधनं त्यांच्या गाण्याच्या वेळेस थोडंसं पण डिस्टर्बन्स आला, ते निघून जायचे. ते म्हणतात, Wow. तुम्ही लोक डिझर्व नाही करत माझी आवाज, मी चालली. त्या सगळ्या स्पेसचे गोष्टी एलियन डिझर्व करतात आवाज. ते आपण करतात क्या आवाज, चीज आहे. तुम्ही नाही. आणि रवींद्रनाथ टागोर, त्यांची आवाज इतकी चांगली होती की रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना हा टायटल दिला होता, सुरश्री, म्हणजे गॉडेस ऑफ मेलडी. तर सुरश्री केसरबाई केरकर झाला, त्यांचं नाव केसरबाई केरकर आहे, पण सुरश्री टायटल दिलेलं आहे त्यांना. Wow. आणि त्या कुठल्या आणि होत्या? त्या म्हणजे त्यांचा जन्म तर गोव्याच्या तिथल्या एका छोट्याशा विलेजमध्ये झाला होता, पण नंतर ते बॉम्बे स्टेटमध्ये त्यावेळेस आलेल्या. आणि तिथनं त्यांचं सगळं हे झालेलं. आणि ते महाराष्ट्राच्या राज्य गायिका पण होत्या 1969मध्ये. आधी एक पद्धत होती की ते सिंगर्सला एक राज्य गायक म्हणून एक पदवी द्यायचे, तर 1969मध्ये त्यांना ती पदवी मिळाली होती. तर आणि ऑफकोर्स संगीत नाटक अकादमी अवॉर्ड आणि पद्मभूषण
सगळे चांगले मोठे अवॉर्ड्स भेटलेले आहेत, पण होत्या मराठीच. वाव. पुढचा मराठी माणूस असा आहे ज्याने 5 स्त्रियांना घेऊन आंदोलन केलं होतं 1970ला, आणि त्याच्याच 49 वर्षानंतर त्याच आंदोलनातल्या लोकांच्या आग्रहामुळं भारतभरातल्या मुस्लिम समाजातल्या स्त्रियांना 3 तलाकची जी कुप्रथा होती ती बंद झाली आणि त्यांना पोटगी आणि असे अधिकार मिळाले. तर ह्या सगळ्याच्या पाठीमागं एक मराठी माणूस होता ज्याने 1970ला 5 स्त्रियांना घेऊन आंदोलन केलं होतं, ज्यांचं नाव होतं हमीद दलवाई. सो हमीद दलवाई एक पत्रकार होते, आणि जसं सगळी ग्रेट लोक काय म्हणते काळाच्या आधीच निघून जातात आपल्याला सोडून, तसं हमीदभाईसुद्धा वयाच्या 44व्या वर्षीच आपल्याला सोडून निघून गेले होते. आणि हमीद भाई दलवाईंचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे की त्यांनी 3 तलाक आणि मुस्लिम समाजातील अशा ज्या कुप्रथा होत्या याच्याविषयी 1970ला आंदोलन केलं होतं. फक्त 5 स्त्रियांना घेऊन गेले. पोटगी आणि हे जे काही पॉलिएमरस रिलेशनशिप आहे मुस्लिम पुरुषांचं, की मल्टिपल विवाह, त्याच्यानंतर मुलांची कस्टडी, याच्याबद्दल जे महिलांवर अत्याचार होते याच्याबद्दल त्यांनी 1970ला त्या काळी आवाज उठवला होता, ज्या काळी हा विषयसुद्धा कोणी डिस्कस करायला तयार नव्हतं. आणि त्याचा परिणाम असा झाला की 2019ला मोदी सरकार आल्याच्यानंतर त्यांचं एक मुस्लिम सत्यशोधक मंडळ आहे, तर त्याचे जे आत्ताचे अधिकारी आहेत ते त्यांना भेटले आणि 3 तलाकबद्दल त्यांनी आग्रह धरला की हा कायदा रद्द करण्यात यावा. आता मल्टिपल मॅरेजेस तर रद्द नाही झालेत, पण ट्रिपल तलाक बंद झाला आहे. म्हणजे तुम्ही तलाक 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 म्हणून मुस्लिम महिलेला सोडून नाही देऊ शकत. जर का तुम्हाला तिला डिवोर्स द्यायचा आहे तर कायद्याप्रमाणे तिला पोटगी द्यावं लागेल, मुलामुलीचा हिस्सा याच्याबद्दल कायदा कोर्ट जे सांगेल ते सगळं ऐकावं लागेल, आणि हे सगळं एका कायद्याच्या याच्यामध्ये आले, ज्याच्यामुळं महिलांना एक संरक्षण मिळालं. तर ते सगळं होऊ शकलं हमीद भाई दलवाई यांच्यामुळं. आता हमीद भाई पत्रकार होते. नसिरुद्दीन शहानी त्यांच्यावर एक डॉक्युमेंटरी पण केली अमृता सुभाष यांना घेऊन, त्याच्याबद्दल खूप डिटेल आहे ती यूट्यूबवर तुम्ही बघू शकता. त्याचसोबत त्यांच्यासोबत ना एक सय्यद भाई नावाचे त्यांचा एक कार्यकर्ता होता. बेसिकली काय आलं की सय्यद भाईंच्या बहिणीला तिच्या नवऱ्याने सोडून दिलं, आणि याचा राग मनात धरून सय्यद भाईंना कळालं की हा माणूस काहीतरी करतो. सय्यद भाई त्याच्याकडे गेले. सय्यद भाईंनी त्यांच्यासोबत काम करायला चालू केले की यार माझ्या बहिणीसोबत आज झाला तर दुसऱ्यांच्या बहिणीसोबत असं होऊ नये. सो ज्यावेळेस ट्रिपल तलाक बंद झाला त्यावेळेस दलवाई जिवंत नव्हते, पण सय्यद भाई जिवंत होते, आणि त्यांचे सगळ्यात जवळचे सहकारी होते, म्हणून त्यांना पद्मश्री देण्यात आला. सो एक साधा एका एक फॅक्टरी बघा, खडी मशीन चौकच्या जर फॅक्टरी आहे, मी त्यांना भेटलो पण होतो लकीली, की ते लोखंडाचे कामं होतात इंजिनिअरिंगचे, तशा याच्यामध्ये ते सांगतात ₹1 पर डे, तर महिन्याच्या 25 दिवस काम करायचं तर ₹25 पर मंथ असं ते काम करणारे साधे वर्कर होते. आणि त्या काळात ते वर्किंगचं काम करत असताना ते ह्या सगळ्या गोष्टीत होते, आणि सगळे त्या धर्मातली स्त्रिया त्यांच्याकडे यायच्या ते सगळे प्रश्न घेऊन, आणि मग ते लिगल बॅटल लढायचे. अशा सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना सपोर्ट करायचे. त्यांना पद्मश्री मिळाला आणि ते रिसेंटली वारले. त्याच्यामुळे ही गोष्ट माझ्या डोक्यात होती की कधीतरी यांच्याबद्दल बोललं जावं. आणि हे लाईक यांचं रिलेशन ते हुसेन दलवाई पॉलिटिशियन त्यांच्याशी काही आहे का? नाही, काहीच नव्हतं. सो हमीद दलवाई यांनी धर्मनिरपेक्षता याच्यावर खूप काय काय लिहिलं, कारण की त्यावेळी काँग्रेस BJPचं त्यावेळेस 1970ला काही नव्हतंच, स्थापनाच नव्हती झाली, पण काँग्रेसची भूमिका याच्याबद्दल क्लिअर नव्हती. प्रत्येकजण स्वतःच्या परीने कम्फर्टेबल भूमिका घेत होता. त्यावेळेस हमीद दलवाई इज द फर्स्ट पर्सन, ज्याला असं म्हणता येईल मुस्लिम धर्मातील फर्स्ट प्रोग्रेसिव्ह लीडर, ज्याने धर्मनिरपेक्षता आणि आधुनिक विचार आणि स्त्रियांच्या हक्काच्या गोष्टी आणल्या. स्त्रियांची पहिली त्यांनी एक अधिवेशन घेतलं पुण्यामध्ये, त्यात स्त्रिया सहभागी झाल्या. सो अशा बऱ्याचशा प्रथांना त्यांनी वाचा फोडली त्यावेळी, चुकीच्या प्रथांना. क्रेझी. म्हणजे तेच म्हणजे लाईक, आणि कसे कनेक्टेड आहे ना गोष्टी, जसं आता तू त्याचं रिलेशन ट्रिपल तलाकशी आहे जे आत्ता रिसेंटली झालं, पण त्यांचं काम तेव्हापासूनच आहे. ज्याच्या पॉलिटिक्सवर बाय द वे BJP मोठं होत आहे, ज्यावेळेस ते सुरू त्यावेळेस झालं ज्यावेळेस BJP नव्हती पण नाही, तेच लोकांना असं वाटतं की हे डिसिजन एकदम इमिजिएटली झालं की आज आम्ही ट्रिपल तलाक बंद, पण लोक ते बॅक स्टोरी नाही बघत, ती कोणी केला त्याच्याबद्दल काम. आधी अवेअरनेस फेज असतो, अवेअरनेस द्या, जागरूक करा लोकांना, मग ते पसरवा, मग लॉ, खूप मोठी प्रोसेस असते. आणि ॲज अ मराठी माणूस म्हणून आपण किती पुढे होतो की ज्यावेळेस माहीत पण नव्हतं मेन स्ट्रीम, त्यावेळेस एक मराठी माणूस 5 बायांना घेऊन भांडला होता. तेच तर. आणि तू लहुजींची स्टोरी सांगत होता, इमॅजिन कर त्यांना सिक्युरिटी द्यावी लागली कारण यांना शाळेत जायचं होतं. म्हणजे आता तो विचार करत होता की ती कॉमेडी वाटते की काय, शाळेत तर जायलाच पाहिजे ना.
हो. चल, द नेक्स्ट पर्सन माझ्याकडे आहेत, एक सायंटिस्ट होते. ठीक आहे. ओके. कोल्हापूरमध्ये त्यांचा जन्म झालेला. कोल्हापूरचे एक सायंटिस्ट ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत खूप काम केलंय, खूप अत्यंत, म्हणजे आपण बोलू नाही शकू इतकं काम केलंय. बट त्यांनी एक, जर मी तुला हुक द्यायला जाऊ तर त्यांनी बिग बँग जी आपली थिअरी आहे सायन्समध्ये त्याला चॅलेंज केलं की नाही होऊ शकत म्हणे असं. ओके, आय नो द नेम. ॲस्ट्रोफिजिक्समध्ये शिक्षण झालेलं आहे माझं. नारळीकर. बिलकुल, जयंत नारळीकर. म्हणजे त्यांच्याबद्दल जेवढं बोललं तेवढं कमी आहे. पण आजकाल आपण जे म्हणतो ना की आपण कोणाला सेलिब्रेट करतो ॲज आवर हिरोज और हिरोईन्स वॉट एव्हर, तर युजली बॉलिवूड, मे बी म्युझिक, सिंगिंग, आर्ट, स्पोर्ट. पण सायन्समधले असे हिरोज आजकाल आपल्याकडे नाही. म्हणजे आपण सायन्स म्हणतो सी व्ही रमन आठवणार, 3-4 अजून लोक आठवणार, शेवटचे मे बी अब्दुल कलाम असतील, हो. जे सायन्स बॅकग्राऊंडचे हिरो, जे लोक त्यांना इन्स्पिरेशन म्हणतात. पण इवन नरळीकर पण तसेच होते. आणि आणि महाराष्ट्रात लेवल बघ, लेवल कसली होती. लेवल बघ ना. म्हणजे हां. युजली कसं असतं ना की सायंटिस्ट किंवा कोणी असलं, आजकाल कसं असतं की जी पॉप्युलर थिअरी आहे ना त्याच्या बागेत सगळे धावायला पाहतात. पण त्यांनी चॅलेंज केलं बिग बँग. म्हणजे जगप्रसिद्ध एक थिअरी, त्याला चॅलेंज करणं, आणि असंच नाही टाइमपाससाठी चॅलेंज, म्हणजे रेज बेट नाही केलं त्यांनी, त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू मांडला हो. आणि चॅलेंज केलं. आणि तर स्टेडी ती खूप मोठी स्टेट गोष्ट आहे. थिअरी, सॉरी टू इंटरप्ट, स्टेडी स्टेट थिअरी हां. त्यावेळी सांगणारे जगात फक्त 3 लोक होते आणि त्या 3 लोकांपैकी एक नारळीकर होते. नारळीकर. तेच तर, म्हणजे ते एक झालं. आता त्यांनी केम्ब्रिजमधनं, म्हणजे ते केम्ब्रिजला गेले अभ्यास करायला, बरंच काही त्यांना तिथे ऑफर झाली की तुम्ही इथेच काम करा आणि हे ते. बट त्यांनी डिसाईड केलं की नाही, मी भारतात येतो, UK मध्ये राहणार, मी भारताला कॉन्ट्रीब्यूट करतो, माझं जे नॉलेज आहे, जे मी शिकलो आहे ते मी भारतात कॉन्ट्रीब्यूट करतो. आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, TIFR जे आहे मुंबईत, तिथल्या थिअरॉटिकल ॲस्ट्रोफिजिक्स ग्रुप जो आहे तिथला, त्यांनी त्याला बिल्ड केलं स्क्रॅचपासून. म्हणजे तिथे काही बेस नव्हता ॲस्ट्रोफिजिक्सचा, ते आले आणि त्यांनी ती टीम बिल्ड केली आणि त्यांनी तो कोर्स, त्यांनी तो डिपार्टमेंट बिल्ड केला. तर तो एक खूप मोठा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यानंतर बरंच काही त्यांनी, म्हणजे आपलं एक्सपेरिमेंट्स पण केले. जसं एक त्यांचा एक बलून एक्सपेरिमेंट पण फेमस आहे. जेव्हा मी रीड करतो इस्रोचं काय आहे, बिटवीन 1999 to 2003 नरळीकर लेड अ स्टनिंग एक्सपेरिमेंट विथ इस्रो. त्यांनी हाय अल्टिट्यूडवर बलून्स पाठवले 41 किलोमीटर्सपर्यंत, आणि तिथनं एअर सॅम्पल्स कलेक्ट केले स्ट्रॅटोस्फिअरमधून. आणि त्यांना तिथे भेटले की लाईव्ह बॅक्टेरिया आहेत, त्या अल्टिट्यूडवर पण लाईव्ह बॅक्टेरिया आहे, ज्याच्यावर त्यांनी एक पॉसिबिलिटी सांगितली की पृथ्वीवरची जी लाईफ आहे ती स्पेसमधून आलेली आहे. म्हणजे दॅट लाईफ ऑफ अर्थ मे हॅव बीन सीडेड फ्रॉम द स्पेस. तर कॉन्ट्रोवर्शियल टेक होता, पण त्यांनी बाउंड्रीज पुश केली ना, त्यांनी ट्राय तर केलं काही. म्हणजे आपण युजली ना कोणी, म्हणजे आपण युजली त्याच लोकांना सेलिब्रेट करतो जे काहीतरी करतात, पण जे ट्राय करतात भलेही फेल होतात त्यांना आपण कधी सेलिब्रेट नाही करत. तर त्यातले अजून एक उदाहरणच सांगायचं झालं बाउंड्री क्रॉस करण्याचं, तर आईन्स्टाईन बाबा 1960-70ला काहीतरी बोलला होता की ग्रॅव्हिटेशनल व्ह्यूज नावाचा काहीतरी प्रकार आहे, जे डिस्कवर कधी झालं आत्ता 2012-13ला, नाही म्हणजे 50 वर्षानंतर. सो ही इमॅजिन समथिंग आणि ज्याचं प्रूफ 50 वर्षानंतर मिळालं. सो मे बी नारळीकरचं पण असंच होईल आणि आपल्याला 50 वर्षांनी कळणार ते चायला आले ग्रेट म्हणत होता. तर ते जेव्हा वारले तेव्हा मला अजूनही आठवतं, मी त्यांच्याबद्दल खूप रिसर्च करतो आणि त्यांच्या 2 पुस्तकंही घेतल्या. अमेझिंग पुस्तक आहे त्या. म्हणजे त्याच्यावर त्याचे टॉपिक्सच तुम्ही वाचाल ना, तर असे रॅन्डम टॉपिक्स तुम्हाला वाटेल काय, म्हणजे हे कोण कसं विचार करू शकतो. म्हणजे तो टॉपिकच इतका हे आहे, ते इंटरेस्टिंग, त्याच्या आतलं कॉन्टेंट तर अजूनच हे. पण आता आपल्याला वाटेल की ते थोडे अनअप्रोचेबल होते, की सायंटिस्ट एकदम मोठे हे सगळे, पण ऍक्च्युली ते खूप चांगले स्टोरी टेलर पण होते. गोष्टी खूप इंटरेस्टिंग सांगायचे. ते मुलांना एकदम सोप्या भाषेत सायन्स समजवायचे. एक शो ॲज अ टीव्हीवर त्यावेळेला, सुरभी नावाचा, त्याच्यात रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ काक त्यांचं नाव होतं, ते होस्ट होते. सुरभी वॉज लाईक अ ग्रेट शो त्यावेळेसचा. त्याच्यात बरंच काही दाखवायचे. त्याच्यात एक सायन्सचा सेक्शन राहायचा, DD1वर यायचा तो शो, DD1 की मेट्रोवर. सायन्सचा एक सेक्शन नरळीकर घ्यायचे आणि त्याच्यात ते एक सायन्सचा कॉन्सेप्ट समजवायचे एव्हरी एपिसोडमध्ये. आणि दुसरी गोष्ट होती की ते लोकांचे प्रश्न यायचे. तर तेव्हा तुला काही पण प्रश्न असेल की ग्रॅव्हिटी कशी काम करते, लोक पत्र लिहून तो प्रश्न पाठवायचे आणि ते सोप्या भाषेत उत्तर द्यायचे, एकदम सोप्या भाषेत. म्हणजे
मुंबईतल्या एका रिच माणसालाही ते कळेल आणि कोल्हापूरच्या एका सामान्य माणसाला पण ते कळेल, म्हणजे ते इतक्या सोप्या भाषेत. सायन्स फिक्शन लिहिणारा पहिलाच माणूस असेल. पहिलाच माणूस. तर ते त्यांची ती खूप हे होती. NCERT मध्ये जे पण आपण सायन्स बद्दल पुस्तकं वाचल्या त्यांचं खूप मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यात. म्हणजे ते गव्हर्नमेंट नेहमी त्यांना कन्सल्ट करायची, मॅथ्स सायन्ससाठी त्यांचं कन्सल्टेशन, आणि ते पण स्वतः लिहायचे. त्याच्यानंतर त्यांनी आता जे आपण स्टार्टअप्स पण बघतो ना ऍस्ट्रॉलॉजी बद्दल, ऍस्ट्रॉलॉजी सांगणारे स्टार्टअप्स वगैरे, त्यांनी ऍस्ट्रॉलॉजीला पण चॅलेंज केलंय. त्यांनी ऍस्ट्रॉलॉजीला पण त्यांच्या सायन्सच्या एक्झाम्पल्स देऊन चॅलेंज केलाय की ऍस्ट्रॉलॉजी काम नाही करत, किंवा ऍस्ट्रॉलॉजी इज सुडो सायन्स फॉर एक्झाम्पल. तर त्यांनी असं हेट नाही केलं की हे वाईट आहेत, हे खराब आहेत. त्यांनी रिझनिंग दिली, त्यांनी चॅलेंज केलं, त्यांनी असं डिस्कार्ड नाही केलं जे आजकाल लोक करतात. तर त्यांना जे बरोबर वाटलं विथ एव्हिडन्स त्यांनी ते लोकांसमोर दिलं. तर तसे त्यांचे खूप काही काम आहे. म्हणजे त्यांना अवॉर्ड्स तर आता वाचून काही पॉईंटच नाही, त्यांचे अवॉर्ड्स अंगीनत अवॉर्ड्स आहेत. पण लास्ट इयर 20 मेला, म्हणजे ऑलमोस्ट आता 1 वर्ष होऊन जाईल, ते ही पास्ट अवे. पण एकदम ग्रेट पर्सनॅलिटी, एकदम. म्हणजे अजून एक लास्ट पॉईंट आहे की स्टीफन हॉकिन्सला ॲडम्स प्राइज मिळाला होता. त्याच्या 1 वर्षानंतर नरळीकरांना मिळाला होता तो प्राइज. आपण युजली स्टीफन हॉकिंग लेवलचा माणूस होता. चला, एक्झॅक्ट कंपॅरिझन. एक्झॅक्ट. पण स्टीफन हॉकिंग बरेचदा मीम्स मध्ये यूज होतो, हे नाही होणार, ती वेगळी गोष्ट आहे. बट ग्रेट माणूस. म्हणजे सायन्सचे जर ही कूल, एकदम कूल. आणि असं नाही की युजली असतं ना, म्हणजे जे PhD आणि खूप काही शिकलेले लोक ते थोडंसं दुसऱ्यांना असं बघतात की यांना काय करतात, पण त्यांनी त्यांचं नॉलेज दिला लोकांना. लहान मुलांसाठी पुस्तकं लिहिले इतके, म्हणजे कूल. म्हणजे आपण आय थिंक आपलं जे आपण महाराष्ट्रात ॲटलिस्ट, किंवा NCERT पण त्यांनी लिहिलेलं आहे. तर भारतात जर तुम्ही सायन्स मॅथ्स शिकले असाल तर त्यांचं थोडाफार कॉन्ट्रीब्युशन आहे तुमच्या सायन्स मॅथ्सच्या आवडीमध्ये. माझा पुढचा माणूस एक असा आहे की आपण ग्रेट हिस्टोरियन्स नेहमी अशा म्हणतो ना की होऊन गेलेले आहेत, आत्ता नसतील मे बी, पण हा व्यक्ती मागच्याच वर्षी वारला. आणि मे बी मराठा इतिहास लिहिणारा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिणारा सगळ्यात मोठे इतिहासकार काढले तर V.K. राजवाड्यानंतर एवढं मोठं नाव कदाचित नसेल. आता हे मी खूपच अतिशोक्ती करतो, पण मला कमी ध्यानात तरी असं वाटतं की हा माणूस असा होता. त्यांचं नाव कोणालाच माहीत नाही, गुगलला नाही, रीलला नाही, कोणाला नाही, पण खूप एका निश सर्कलमध्ये ते माहीत आहे. येस, ट्राय कर. पवार नाही, सर ते जिवंत आहे मला वाटतं. गजानन भास्कर मेहेंदळे असं त्यांचं नाव आहे, आणि ते मागच्या वर्षी वारले. सो खूपच कमी लोकांना माहीत होतं. त्याचं कारण ते कधी मुलाखती द्यायचे नाही, कधी भाषणं द्यायचे नाही, व्याख्यानं, आणि ते नाही का धगधगता इतिहास असं कधी ते काही सांगायचे नाही, असलं काही अजिबात करायचे नाही. एक साधा माणूस होता, पत्रकार होता, युद्धभूमीवर ते काय म्हणतात वॉर, काय म्हणतात त्यांना, युद्धभूमीवर पत्रकारिता करतात त्यांना वॉर जर्नलिस्ट, तर तसे होते ते. आणि त्यांनी ते युद्धभूमीवर जर्नलिस्टिक करायचे, आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकावर गव्हर्नमेंटने आक्षेप घेतला, हे नाही छापू शकत म्हणून. ते जरा नाही का हे झाले की अरे यार, म्हणून त्यांनी एक शिवाजी महाराजांवर पुस्तक लिहिलं. आणि त्यात त्यांना एवढा इंटरेस्ट आला की मग त्यांनी रिसर्च करायचं ठरवलं. आणि माझ्या माहितीत ते जेवढा काळ पुण्यात होते तेवढा काळ ते फक्त सकाळी उठून रात्री झोपेपर्यंत एकच काम करायचे, ते म्हणजे रिसर्च. दॅट्स इट. सो छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्यांनी स्वतःच्या आयुष्यातला एकही मिनिट वाया न घालता एवढा जास्त रिसर्च करून ठेवला आहे की आय गेस येणाऱ्या कित्येक पिढ्यांनी कित्येक पुस्तकं जरी लिहायचे झाले तरीसुद्धा त्यांना लागणारं जे मटेरियल आहे, जे खरा इतिहास म्हणतो ना आपण, की त्याला रंगवणं आणि त्याच्यावर एक गोष्ट तयार करणं वेगळं, की अफजल खान आला आणि मग त्यांनी असं केला आणि तो चालत डुलत आला, म्हणजे हे सगळे त्याचे ॲडॅप्टेशन झाले ना, कथा झाल्या, त्याच्या पोवाडे झाले. पण नेमकं खरं काय होतं, लाईक नेमकं इतिहासात काय घडलं होतं, त्याचा इतकुसा का प्रूफ असा ना, एक ओळीचं का असा ना, त्यातलं एक ओळीचं प्रूफ का असा ना, ते त्यांच्या पुस्तकात आहे. सो त्यांनी हे सगळं आयुष्यभराची पुंजी एकत्र केली आणि राजा शिवछत्रपती नावाचा एक ग्रंथ लिहिला, ज्याचे 2 पार्ट आहेत, आणि हे दोन्ही पार्ट मिळून 3,500 रुपयाचे. सो याच्यावरनं इमॅजिन कर की एक पार्ट एवढा मोठा आहे. आता मजा अशी की एक पार्ट एवढा मोठा आहे, त्यातलं जे एक पान आहे त्या एक पानावर, अर्ध्या पानावर त्यांनी लिहिलं आहे की इतिहासात मला हे सापडलं आहे, मराठीत लिहिलं आहे, ओके, अर्ध्या पानावर ते लिहिलं आहे, आणि अर्ध्या पानावर लिहिलं आहे की हे जे मी वर लिहिलं आहे याचा संदर्भ काय. सो यातला हा शब्द इथनं घेतला आहे, आता हा फारसी शब्द आहे त्याचा हा अर्थ आहे,
हा अरेबिक शब्द त्याचा अर्थ आहे आणि मग इथून घेतलं आणि मग ते याची प्रत इथं आहे, त्याची एक प्रत या म्युझियममध्ये आहे आणि या ग्रंथालयात आहे आणि मग हे तुम्ही इथं वाचू शकता, असं लिहिलं आहे बापरे. त्यांनी. सो त्यांनी पुस्तक नाही लिहिलं, त्यांनी म्हणजे एक रिसर्च मटेरियल एकत्र करून ठेवलं, थिसिस टाईपच झालं ते. थिसिस केला आहे त्यांनी. आणि आता याच्यानंतर काय करायचं ते बघा. सो त्यांच्या ना दूरदर्शनवर एक मुलाखत आहे. त्यांचे म्हणजे यूट्यूबवर बघता येईल अशा 2च गोष्टी आहेत. एक जंगली महाराज मंदिरात दिलेलं त्यांचं भाषण आहे आणि एक दूरदर्शनला दिलेली त्यांची मुलाखत, 2च गोष्टी आहेत. त्या मुलाखतीत ते सांगतात की महाराजांचा इतिहासाचा अभ्यास कसा करायचा, यासाठी काय काय भाषा शिकाव्या लागतात, कोणकोणती ग्रंथ तपासावे लागतात. यातनं एक बेसिक तयार होते की यार कुठल्याही इतिहासाविषयी आपण माहिती घेताना या गोष्टी त्यात आहे का, याच्यावरनं ठरवू शकतो की खरा इतिहास काय आहे. सो आय गेस हा एक असा मराठी माणूस होता ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास येणाऱ्या पुढच्या 100-150 काळ जो काही जगात जाणार आहे त्याचं बेस ह्या माणसाने तयार करून ठेवलं. त्यासाठी मला हा माणूस महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रेट लोकांच्या यादीत जावाच असं वाटतो की या माणसाने आत्ताचं काम नाही बघितलं आणि 100-150 वर्षाचा पुढचा विचार केला की व्हॉट इफ 50 वर्षांनी कोणी जेनझीसाठी एक पुस्तक लिहायचं ठरवलं ज्याच्यामध्ये फक्त इतिहास आहे आणि त्याच्यामध्ये ह्या कथा नाही आहेत, रंजक कथा नाही आहेत, नाटकं नाही आहेत, तर ह्या माणसाचं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात मोठं असेल. एक इंग्रजी पुस्तकसुद्धा त्यांनी लिहिलं. यानंतर अच्छा. त्यांचं अजून 2-3 पुस्तकं पण आहेत छोटी छोटी, पण महत्त्वाचं काम हे होतं. मी शेवटचे जे बाबासाहेब पुरंदरे यांना जायच्या आधी भेटलो होतो त्यावेळेस त्यांच्या हातात मेहेंदळेंचं पुस्तक होतं. सो हो का? अरे एवढा बापरे. माणूस ग्रेट होता आणि आय वॉज सो फॉर्च्युनेट की मला त्यांना कधी एक काळी बघता भेटता आलं. पण तुम्ही काहीच बोलू शकत नाही कारण काय तो माणूस भाषणं देणाऱ्यातला अजिबातच नाही. सो व्हेरी सटल, नाही का. पण तू तू जेव्हा त्यांना भेटला तर काय इंटरॅक्शन झालं किंवा नथिंग ॲट तू ऑल, ऑब्झर्व? नथिंग ॲट ऑल. अजिबात मितभाषी, जास्तीचं बोलणार नाही, ते भाषणं अजिबात सांगणार नाही, दुसरा कशावर कमेंट करणार नाही. मी पण मग ते माझा काय काय अभ्यास. काय निमित्त होतं, कसं भेटला, काय झालं तिथे, काय? सो रुपाली नावाचं एक पुण्यातलं फेमस हॉटेल आहे, तिथं बरोबर. फिल्टर कॉफी प्यायला ते यायचे. त्यांची 1-2 मित्र अच्छा. होती जी पण त्याच हं. लेवलची ग्रेट होती आणि आम्ही त्यांना हं. भेटायला जायचो. सो हं. काही नाही, हाय हॅलो काय चाललं, आणि मग ते गप्पा, आता एवढी मोठी गप्पा मारत आहेत तुझ्यासमोर लोक, तू काय बोलणार. त्यावेळेस काय फर्ग्युसनला होतो फर्स्ट इयर सेकंड इयरला, गप्प बसून राहायचं आणि त्यावेळेस लक्षात यायचं नाही की यार एवढा मोठा माणूस आहे. नंतर ज्यावेळेस आपण इतिहास वाचायला लागलो मग कळायला लागलं, अरे यार हे जे काही यांनी लिहिलं आहे सगळं ॲडॅप्टेशन आहे, हे रिसर्च यांनी केला आहे. सो एक विका राजवाडे नावाचे की त्यांनी महाराजांचे पत्र ट्रान्सलेट पहिलं. करून ठेवले. हां. त्याच्यानंतर मला वाटतं एवढं मोठं नाव की त्यांनी रिअल रेफरन्स शोधून काढला. आता त्यांनी सांगितलं की रद्दीच्या पुस्तकातनं, म्हणजे रद्दीच्या दुकानात जाऊन, नाही का, अशा ग्रंथालय जिथं तुम्हाला ॲक्सेसच नाही आहे तिथं जाऊन फारसी भाषेत, अरेबिक हिस्ट्री, तिकडं जाऊन त्यांनी एक एक ओळ शोधून काढली आहे आणि त्याच्यावरनं ते एक कालखंड हे केला आहे की यार हे झालं, याच्यानंतर हे झालं, याच्यानंतर हे झालं. सो जी प्राथमिक पुरावा म्हणतो ना आपण, त्यांनी प्राथमिक पुरावे लिस्ट डाऊन केले. सो आय फील ही वॉज अ ग्रेट द्यावी मॅन. लागेल ती आणि पुस्तक. येस, डाईड लास्ट इयर. घेशील पण वाचशील कसं तेही गोष्टच पण. नाही आहे. नाही म्हणजे इंग्लिशवाली मे बी ट्राय करेल आधी. मला वाटतं जर यूट्यूब ते चॅनल और इंस्टाग्राम रीलसाठी एक भारी आयडिया आहे. पुस्तक घ्या, रोज एक पान सांगा. रोग रोग ऍक्च्युली खूप चांगली आयडिया. मला अशी आयडिया येते कधी कधी की आजकाल कोणी पुस्तकं वाचत नाही, म्हणजे हो. थोडा डायग्रेस होत आहे, पण पुस्तक रेकमेंडेशनचे जास्त रील्स आहे दॅन लोक पुस्तक रिडिंग दॅट वाचा. पुस्तक. हा, की good idea. टुडेज रेकमेंडेशन, तू वाचली का पुस्तक, रेकमेंड का करत आहे, आधी वाच, त्याच्याबद्दल सांग आणि काय. ज्या स्पीडने रेकमेंड करतोय त्या स्पीडने वाचू कसं हा. शकतोय. म्हणजे काय ते चॅट जीपीटी वर की याची समरी सांगा, तीच रील मध्ये बोलून द्या. ऍक्च्युली चांगली आयडिया, मी विचार चांगली करतो आहे. पुस्तक. एनिवे, चल आता नेक्स्ट माझे जे पर्सन आहेत ते एक डॉक्टर होते. सोलापूरमध्ये त्यांचा जन्म झालेला, डॉक्टर. ओके. त्यांची खूप कारकीर्द आहे, पण मी अगेन हुक द्यायला गेलो तर या मराठी माणसाचा पुतळा चायनामध्ये आहे. पुतळा चायनामध्ये आहे. Okay. आणि लोक आज पण त्यांना नतमस्तक होतात, त्यांना आदरांजली व्यक्त करतात. मराठी माणसाचा पुतळा चायनामध्ये. त्यांचं नाव आहे डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस. हो. तर डॉक्टर होते, शिकले, बरंच काही झालं वॉटेवर. पण मोठा टर्निंग पॉईंट केव्हा गोष्ट आली 1937-38च्या काळात, जेव्हा जपान आणि चायनाचा युद्ध चालू होता. त्यावेळेला चायना आपला मित्र होता आणि चांगले रिलेशन्स होते. तर त्यावेळेला काय झालं की हे डॉक्टर होते, डॉक्टर कोटणीस तेव्हा प्रॉपर प्रॅक्टिसिंग डॉक्टर होते. आणि त्यावेळेला चायनानी भारताला मदत मागितली की आम्हाला डॉक्टरांची गरज आहे, कारण आमची आर्मीमध्ये म्हणजे
आर्मी कॅम्प, मेडिकल कॅम्पला डॉक्टरचा तुतवडा आहे, तर तुम्ही प्लीज डॉक्टरची सपोर्ट ग्रुप पाठवा. तर सुभाषचंद्र बोस यांनी 5 डॉक्टरांची एक टीम बनवली आणि ती टीम चायनाला पाठवली फॉर हेल्प. त्या टीममध्ये डॉक्टर कोटनेस होते, ठीक आहे. आणि ऑफकोर्स ते मग त्यांच्या कॅम्पमध्ये जे वुंडेड सोल्जर्स होते, ते ज्यांना गोळी लागलेली किंवा घायल झालेले वॉटेवर, त्या सोल्जर्सला ते ट्रीट करायचे. ओके. नंतर कालांतराने त्या 5 डॉक्टर्समधले 4 डॉक्टर्स परत आले भारताला आणि डॉक्टर कोटनेस बोलले की मी जरा अजून वेळ इथे राहतो, मला मजा येते, आवडतं आहे इथे काम करायला आणि मी शिकतो पण आहे खूप काही, तर मी थांबतो. ते थांबले, बरंच काय झालं. आणि एकदा एका वॉरमध्ये अराउंड 1939च्या एका वॉरमध्ये चायनीज सोल्जर्स, बरेच सारे चायनीज सोल्जर्स, खूप हा इंटेन्स वॉर झाला होता त्यावेळेला. आता ही गोष्ट आहे त्यांच्याबद्दल की त्यांनी 72 आवर्स 72 तास बिना झोपता ऑलमोस्ट 800 सोल्जर्सला ट्रीट केलं किंवा सुपरवाइज केलं. आणि त्यामुळे त्यांना म्हणजे नंतर खूप त्यांचं रिस्पेक्ट वाढली चायनामध्ये, बिकॉज त्यांनी इतकी म्हणू शकतो काय सेल्फलेस सर्व्हिस दिली. एक इंडियन असून, एक भारतीय असून त्यांनी तिथल्या सोल्जर्ससाठी अशी सर्व्हिस दिली. 72 तास बिना झोपता 800हून जास्त सोल्जर्सला ट्रीट केलं. त्यामुळे त्यांना तिथे खूप, तिथल्या गव्हर्नमेंटनी, तिथल्या मिलिटरीनी खूप त्यांना रिस्पेक्ट केलं आणि खूप त्यांना मग तिथल्या एका मोठ्या हॉस्पिटलचं पण डिरेक्टर वगैरे अपॉइंट केलं. तर त्यांनी डिसाईड केलं की मी इथेच, तर त्यांनी डिसाईड केलं की मी आता इथेच आपलं सर्व्हिस देईल, इथेच राहील वॉटेवर. तर त्यांना त्या मोठ्या हॉस्पिटलचा बिथियून इंटरनॅशनल पीस हॉस्पिटल, त्याचा डायरेक्टर बनवला आणि नंतर ते तिथेच राहिले. त्यानंतर त्यांनी तिथल्याच ही मॅरिड अ चायनीज सिटिझन, चायनाची एक मुलगी होती, ही मॅरिड दॅम, आणि त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव ठेवलं, आता प्रोनाऊन्सिएशन चूक असू शकतं, बट त्यांनी त्यांचं मुलाचं नाव ठेवलं YINHUA, इनुआ आय थिंक त्याला म्हणतात. त्याचं ट्रान्सलेशन आहे इन म्हणजे इंडिया आणि हुआ वॉट एव्हर द अदर वर्ड इज, दॅट इज चायना. सो त्यांनी त्या मुलाचं नाव ते ठेवलं की बिकॉज मी इंडियन आहे, मी एका चायनीजशी लग्न केलं, तर इंडिया चायना रिलेशनशिपचा तो एक पार्ट आहे, सिम्बॉल होता फ्रेंडशिपचा. आणि नंतर बिकॉज त्यांची सर्व्हिस खूप इंटेन्स होती, म्हणजे त्यांनी 72 तास 800 सोल्जर्स आणि ऑलवेज ऑन द गो. डॉक्टर्सची लाईफ तशीच असते अनफॉर्च्युनेटली, की त्यांना काही वेळ काळ नसतो. तर त्यांची लाईफ अशी खूप हेक्टिक होती. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतरही त्यांना, ते जेव्हा डिरेक्टर होते त्यावेळी त्यांना खूप हेक्टिक लाईफ होती. त्यामुळे त्यांची प्रकृती खूप खालावली. 30s मध्येच, 32-34च्या एजमध्ये ते आजारी पडले आणि ते त्यावेळेस वारले. एकदम यंग एजमध्ये ही पास्ट अवे. आणि त्यांच्या या सर्व्हिसमुळे, चायना गव्हर्नमेंट आणि चायनीज आर्मीच्या त्यांच्या सर्व्हिसमुळे तिथल्या एका पार्क की तिथल्या एका मेमोरियलच्या इथे त्यांचा पुतळा आहे. आणि आज पण आय थिंक मार्टर्स मेमोरियल डे होतो त्यांचा चायनामध्ये एक, जिथे लोक त्यांच्यासमोर वागतात. आय थिंक चायनामध्ये ती एक पद्धत आहे ना, लाईक टू शो रिस्पेक्ट. आणि फोटो पण आहे हा, चायनीज लोक मराठी माणसासमोर झुकतात. तेच तर. आणि त्यांची इतकी ग्रेट कारकीर्द होती की हिंदीमध्ये एक त्यांच्याबद्दल मूवी बनली आहे, व्ही शांतारामनी बनवलेली, डॉक्टर कोटनीस की अमर कहाणी म्हणून त्या मूवीचं नाव आहे. आणि इव्हन चायनामध्ये पण एक त्यांच्या चायनामध्ये पण त्यांच्यावर एक मूवी बनलेली आहे. मराठी माणसावर चायनीज मध्ये पिक्चर आहे. हा. आणि 2014 जेव्हा आपल्या चायनाशी स्लाइटली डिसेंट रिलेशन्स होते, तेव्हा चायनाचा प्रेसिडेंट भारतात जेव्हा आला होता, तेव्हा डॉक्टर कोटनीसची जी बहीण आहे ती आय थिंक मुंबईला राहते, इफ आय एम नॉट रॉंग, ते तिला भेटायला पण गेले होते की तुमचं भाऊ आणि चायनाचे खूप चांगले रिलेशन्स होते आणि इट इज अ सिम्बॉल ऑफ चायना इंडिया फ्रेंडशिप. ते त्यांना तिला भेटायला गेले होते आणि त्याचा पण एक फोटो इंटरनेटवर आहे. तर कोल्हापूरचा एक माणूस, मराठी माणूस, पुतळा चायनामध्ये. क्रेझी स्टोरी आहे. आणि पिक्चर पण बघ ना, असं नाही व्ही शांतारामांनी बनवलेले पिक्चर, म्हणजे ते तर ग्रेटच होतं त्यावेळेला. त्यांनी ही स्टोरी पिक केली म्हणजे किती इम्पॉर्टंट स्टोरी आहे. जरा ही जास्त क्रेझी स्टोरी झाली. स्पेसच्या नंतर आपण डायरेक्ट चायनामध्ये गेलो. चायना पूर्ण रेंज यायच्यात. आपल्याकडे पॉलिटिक्समध्ये लोक आहे, सर्व्हिसेसमध्ये लोक आहे, बिझनेस, सायन्स, सगळेच डॉक्टर.
सो आता माझ्याकडे जी 2 नावं राहिली, ही 2 लोकं जिवंत आहेत आणि त्यांचं काम करताय. म्हणून मी अशी 2 लोकं निवडलीत, की ज्यांना आपण आताही सपोर्ट करू शकतो. ओके. सो आता मी ज्या माणसाबद्दल बोलणार आहे, तो असा माणूस आहे, ज्याने एका अंधश्रद्धा करणाऱ्या एका अशा बाबाला रोखलंय. जो बाबा भारतभर काही करू शकतो, अंधश्रद्धा करू शकतो, ज्याला पार BJPचा सपोर्ट आहे. पण ह्या एका माणसामुळं तो बाबा महाराष्ट्रात येऊ शकला नाही. सो असा एक पॉवरफुल माणूस ज्याने महाराष्ट्रात अंधश्रद्धा होऊ दिल्या नाही, त्या माणसाचं नाव आहे श्याम मानव. सो ज्यावेळेस दाभोळकरांची हत्या झाली आणि दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर आता त्याच्यानंतर एक कायदा आला, ज्या कायद्याचं नाव आहे जादूटोणा विरोधी कायदा. आणि त्याच्यामुळं खूप साऱ्या लीगल रिफॉर्म्स महाराष्ट्रामध्ये आले, ज्याच्यामुळं जादूटोणा आणि अंधश्रद्धा महाराष्ट्रात होऊ शकत नाहीत. आता दाभोळकर वारल्याच्या नंतर, त्यांची हत्या झाल्यानंतर श्याम मानव जे आहेत त्यांनी बऱ्यापैकी त्यांचं कार्य पुढं चालू ठेवलं अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीमधनं. आता हे जे बागेश्वर धाम नावाचे जे काही बाबा आहे, त्यांचं नाव काय आहे पूर्ण, तुला माहिती आहे का? बागेश्वर धाम नाव नाही माहीत. हां, सो ते बागेश्वर धाम काहीतरी आहे. सो ते काय करतात, ते कुठल्या तरी महिलेला, पुरुषाला येतात आणि मग म्हणतात काय तुझं प्रॉब्लेम आहे, आणि मग डायरेक्ट त्याचं एका कागदावर नाव वगैरे लिहितात, विचारतात हे बरोबर आहे का कल्याण हो गया, कल्याण हो जाएगा, असं काहीतरी होतं. सो ज्यावेळेस हे बाबा येणार होते नागपूरला, तर हे श्याम मानव भाई बोलले असं कसं काय, तुम्ही येऊन रामकथा सांगायची, तर त्याला विरोध नाही आहे, पण तुम्ही ते तुमचा काहीतरी तसं करू नाही शकत इथं, जे तुम्ही लोकांना गंडवतायत. आणि मग तो असं काय, मग फुल वादावादी झाली, नॅशनल मीडियामध्ये न्यूज गेली. आणि जो महाराज देशभर काही करू शकत होता, BJPची लोकं त्याच्या स्टेजवर जातात, त्या माणसाला नागपूरसारख्या शहरामध्ये जिथं RSSचं कार्यालय आहे, तिथं ज्या माणसांनी थांबवलं, त्या माणसाचं नाव आहे श्याम मानव. त्या दिवशी म्हणलं भाई हा हिरो माणूस आहे. अशी लोकं पाहिजे महाराष्ट्रात, की जे महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरांपासून 700-800 वर्षांपासून संत परंपरा आहे, ज्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काय काय नाही केलं, त्यांनी त्याच्याबद्दल ओव्या आणि काय काय श्लोक लिहून ठेवलेत, आणि त्या संतांनी सांगितलं की तुम्ही या कर्मकांडाच्या बळी पडू नका. आणि त्या महाराष्ट्राची परंपरा दुर्दैवाने आता पुढं चालवणारं दुसरं कोणी राहिलं नव्हतं. त्यावेळेस दाभोळकर आणि श्याम मानवसारखी लोकं उभा राहिली. श्याम मानवने त्यांना ओपन चॅलेंज दिलं बागेश्वर धामच्या त्या माणसाला, की तू तिथनं उठायचं मठामधनं, पत्रकार भवनमध्ये यायचं नागपूरच्या, जो हॉल आम्ही सील केलेला असेल, जिथं अशा काही गोष्टी नसतील, बाजूच्या रूममध्ये काही गोष्टी ठेवलेल्या आहेत त्या ओळख, आम्ही जी 10 लोकं देऊ ऑन द स्पॉट, त्या 10 लोकांचं नाव आणि माहिती दाखव, सांगून टाक. तर तो नाही बोलला. तो बोलला की तुम्ही या माझ्या धाममध्ये, मग मी तुम्हाला सांगतो. आता तिथं त्याचं काहीतरी असेल टेक्नॉलॉजी, की भाई माणूस येताना काहीतरी कोणतरी त्याला नाव लिहून घेईल, और नाही का फेस रिकग्निशन, काहीतरी असेल त्याचं ट्रिक, वी डोंट नो. पण ते तसा मॅटर झाला आणि ती कथा रद्द झाली. आणि मग खूप साऱ्या मेनस्ट्रीम मीडियाने त्याला न्यूजमध्ये झापण्याचा प्रयत्न केला श्याम मानवने, पण भाई पुरून उरले. आणि आतासुद्धा जे काही ते कॅप्टन खरात केस चालू आहे नाशिकमध्ये, त्याच्याबद्दल पण ते खूप भारी बोलले. सो मला त्यांचे इंटरव्ह्यू बघताना एक कळलं की एक समिती आहे महाराष्ट्राची, जिचे एक सहअध्यक्ष मंत्री आहेत आणि सहअध्यक्ष श्याम मानव आहे, आणि यांच्या हाताखाली मिळून काही लोक काम करतात. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये कंप्लेन लिहिण्याचा अधिकार श्याम मानवला नाही आहे. कंप्लेन लिहिण्याचा अधिकार जो काही लायसनिंग ऑफिसर आहे, म्हणजे जो काही पोलीस आहे ज्याच्याकडे कंप्लेंट रजिस्टर झाली, तोच लिहू शकतो. आणि महाराष्ट्र इज द ओनली स्टेट भारतात ज्याच्यामध्ये जादूटोणा विरोधी कायदा आहे, आणि त्याच्यामुळे इथे कोणी अंधश्रद्धा नाही करू शकत. तुम्ही जर का म्हणले की यार ह्या माणसाने माझ्यावर काहीतरी काळा जादू केला, और ह्यो एखादा माणूस म्हणला मी तुझ्यावर काळा जादू केला आणि याच्यामुळे झालं, तर याचं मेन्शन करणं, असे आरोप करणं, हे सुद्धा त्याच्या अंतर्गत ऑफेन्सिव्ह आहे. की कोणीतरी असा क्लेम करत असेल की मी असं काहीतरी करतो. सो महाराष्ट्र इज द ओनली स्टेट ज्याच्यामध्ये असं काहीतरी आहे. आणि वी हॅव अवर हिरो दाभोळकरांच्या मेमरीमध्ये, नाही का, श्याम एक तुला, तू हे आज बोलतोय, मी तुला एक खूपच रॅन्डम आणि कॉमेडी गोष्ट सांगतो. आज आपण जेव्हा हे रेकॉर्ड करतोय, आजच्या दिवशी बागेश्वर धाम नागपूरमध्ये आहे. ठीक आहे, काय बोलतो, त्यांची काहीतरी रामकथा आय थिंक काल आले आणि आज पण काहीतरी होतं. आणि आय थिंक तो कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट दिला काहीतरी शिवाजी महाराज. अरे हां, तो बोलला की छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामीच्या पायावर ते मुकुट ठेवायचे ज्यावेळेस, जे पण. तर तो स्टेटमेंट नागपुरातनं दिलाय. आणि शुक्रवारीच श्याम मानवांचं एक सेशन पण झालेला नागपूरमध्ये. तर श्याम मानव आणि बागेश्वर धाम दोघेही नागपुरातच आहे, आणि मी पण नागपुरात आहे आज. तर आणि त्यांनी पुन्हा त्याला चॅलेंज दिलाय की तुम्ही करा कथा वगैरे, काही प्रॉब्लेम नाहीये, पण तुम्ही हे असे क्लेम नका करू जे तू बोलला की मी हे ठीक करून देईल, ते ठीक करून देईल, किंवा जादू करील.
आय थिंक त्याचा तो दरबार जो असतो तो इकडे नाहीये, तो हम्म. फक्त एक कथासाठी काहीतरी एक हो. आणि कलश यात्रा काहीतरी त्यासाठी आलाय, हो. पण बाकीच्यासाठी आय थिंक नाही. तर हो. Yes. मराठी लोक क्रेझी आहे भाई. काही करू शकतात. अरे एक डॉक्युमेंटरी पण आहे याच्यावर, लाईक अंधश्रद्धा निर्मूलन जो कायदा कसं काम केला दाभोळकरांनी आणि बाकी लोकांनी, त्याच्यावर ऍक्च्युली विवेक म्हणून आनंद पटवर्धनांनी एक डॉक्युमेंटरी बनवली, युट्यूबवर आहे आता ती फुली. हे त्याच्यात त्यांनी दाखवलंय की त्यांनी कसं लोकांपर्यंत जाऊन श्रद्धा आणि अंधश्रद्धाचा डिफरन्स सांगितलेला आहे, की देवात माना पण हे जे चमत्कार तुम्ही दाखवता ते चुकीचं आहे. आणि बरेच लोक त्याच्यावर आरोप करतात की ते ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्मात मधल्या अशा गोष्टींना विरोध नाही करत. तर दाभोळकर श्याम मानवच्या खूप केसेस आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी असं काय 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 केलेलं आहे. आणि ते त्याला पण करतात ना ते जे चंद्रपूर आणि ते ख्रिश्चॅनिटीचे जे असतं ना स्टेजवर करतात आहे, त्याच्यावर पण केलेलं, असं नाही की बोलणे लगी. ते पंजाबमध्ये वापरतात. मी त्यांचं भाषण ऐकलं श्याम मानवचं एकदा कॉलेजमध्ये असताना. तेव्हा चंद्रपूर वगैरे त्या एरियात, आदिवासी एरियात तर नरबळी होतो. ते बाबा आमटे त्यांनी पण लिहून ठेवलंय. सो ते तर खूपच भयानक आहे. आणि जस्ट टू एंड इट की श्याम मानव यांचा ते युट्यूबर पण आहे. त्यांचं ऍक्च्युली एक प्रॉपर ऍक्टिव्ह युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर शॉर्ट्स व्हिडिओ सगळं असतं आणि त्याच्यावर चांगलं आहे. म्हणजे ते एक्सप्लेन करतात बऱ्याच साऱ्या गोष्टी. काही काही पॉईंट्स म्हणजे मी कधी कधी बघतो, काही काही पॉईंट्स ठीक आहे मला नाही पटत, पण काही काही पॉईंट्स पटतात. ऑफकोर्स आपलं आपलं ओपिनियन असतो, पण ते आहे की तो डायलॉग ते ओपन करतात. ते असं फक्त हे नाही म्हणून देत की हा फालतू हे आहे, ते रिझनिंग देतात. येस, कूल. माझा लास्ट पर्सन आहे. दिस पर्सन, ह्या ज्या लेडी आहेत त्या वन ऑफ द फर्स्ट फिमेल, वन ऑफ द फर्स्ट भारतीय फिमेल स्त्री ज्यांना PhD मिळाली. आणि त्यांच्या स्टोरीमध्ये एक असा काळ आला जेव्हा त्यांना एका नोबेल प्राइज विनर सोबत भांडावं लागलं किंवा त्याच्या अगेन्स्ट बोलावं लागलं किंवा काही करावं लागलं, कारण त्यांना थांबवलं होतं काही करण्यापेक्षा. तर यांचं नाव आहे कमला सोहनी. आता यांनी BSc MSc बरंच काही केलं आहे. त्यांनी BSc बॉम्बे युनिव्हर्सिटीमधनं केलं, त्याच्यानंतर ते MSc साठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये गेलं, जे बँगलोरमध्ये आहे. आणि तेव्हा पण आणि आता पण ते सायन्सच्या फील्डमध्ये एक मोठं इन्स्टिट्यूशन आहे, व्हेरी रेप्युटेड. तर आणि त्यांचं घरचं बॅकग्राऊंड पण तेच आहे, म्हणजे त्यांचे वडील, त्यांचे काका हे दोघंही केमिस्ट्री फील्डमध्ये आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, जे नंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बनलं, तिथनं ते शिकलेलं आहे आणि त्यांनी खूप काम केलेलं आहे. तर घरून सायन्स बॅकग्राऊंड ऑलरेडी होता, त्यांनी पण तोच पाथ निवडला आणि त्यांनी BSc इन केमिस्ट्री केलं, फिजिक्स केलं. त्यानंतर ते IISc मध्ये गेला. तर IISc मध्ये जेव्हा त्या जात होत्या फेलोशिपसाठी, रिसर्च फेलोशिपसाठी, तेव्हा तिथले डिरेक्टर होते CV रमन, ज्यांना नोबेल प्राइज त्यावेळेस मिळाला होता. आय थिंक 1930s मध्ये त्यांना मिळाला आणि ही काहीतरी 1935ची काहीतरी गोष्ट आहे. तर त्यांनी तिथे अप्लाय केलं फॉर रिसर्च फेलोशिप, पण त्यांना CV रमन रिजेक्ट केलं. CV रमन म्हटलं, आणि त्यावेळेस आता किती ग्रेट असतं, कधी कधी त्यांच्यात छोटे मोठे फ्लॉज असतात. CV रमन ही वॉज स्लाइटली पेट्रियाकल, म्हणजे ते म्हणायचे की पुरुष प्रधान त्यांचे विचार होते आणि ह्या स्त्री होत्या. तर त्यांना म्हटलं की नाही, तुम्हाला रिसर्च फेलोशिपसाठी ॲडमिशन नाही मिळू शकत, कारण इथे सगळे पुरुष आहेत, तुम्ही आले तर मे बी त्यांचं लक्ष कुठेतरी अजून जाईल, वॉट एव्हर इट इज. असं त्यांना रिझनिंग मिळाली, विच वॉज ऑफकोर्स बेसलेस, की नाही होऊ शकत. पण त्यांनी हार नाही मानली. त्यांनी ॲक्च्युली सत्याग्रह केला, म्हणजे त्यांनी म्हटलं की मी इथनं जाणार नाही, मला जेव्हापर्यंत तुम्ही इन्स्टिट्यूटमध्ये घेत नाही, मी अनशन सत्याग्रह वॉटेवर मी प्रोटेस्ट करेल. शेवटी काही दिवस गेले आणि मग CV रमन यांना हार मानावी लागली, पण त्यांना घ्यावं लागलं, ठीक आहे मी ॲक्सेप्ट करतो तुम्हाला तुमची हे. आणि त्यांनी अटी ठेवल्या काही, की तुम्ही या वेळेपासून या वेळेपर्यंत राहणार, म्हणजे माणसं आणि त्यांचं इंटरॅक्शन नाही होणार, म्हणजे कमीत कमी होणार. रात्री येणार तुम्ही किंवा लेट आफ्टर क्लास नंतर या. त्यानंतर तुम्ही बरेच काही गोष्टी त्यांना अटी ठेवल्या होत्या ज्या आहेत खूप काही, आणि त्यांनी त्या ॲक्सेप्ट केल्या. त्यांना वाटलं की हे जरा नाही आहे, इन्सल्टिंग आहे, पण तरी मला PhD मला ही फेलोशिप करायची आहे, मला अजून शिकायचं आहे, तर मी हे ॲक्सेप्ट करते. आणि त्यांना घेतलं, ॲक्सेप्ट केलं त्या इन्स्टिट्यूटमध्ये.
आणि त्यांनी इतकी चांगली कामगिरी केली, इतकं चांगलं त्यांचं परफॉर्मन्स होतं की सी व्ही रमन यांना ॲक्च्युली त्यांच्याबद्दल खूप आदर आला आणि त्यांना वाटलं की ही ॲक्च्युली खूप चांगली स्टुडंट आहे. आणि त्यांच्यानंतर IISc मध्ये स्त्रियांना पण एंट्री मिळाली. म्हणजे इन अ वे त्यांनी हे सगळं प्रूव्ह तर केलंच, पण शी वॉज द फर्स्ट फिमेल ज्या IISc मधनं शिकल्या. आणि त्यांच्यानंतरपासून सी व्ही रमन यांनी म्हटलं की दिस इन्स्टिट्यूट इज ओपन फॉर ऑल. त्यांच्यानंतर सगळ्या स्त्रियांना इथे ऍडमिशन मिळाली ना. आता त्यांनी काय, ही बाई मराठी होती, महाराष्ट्रीयन होती, कमला सोनी. त्याच्यानंतर त्यांनी बरंच काही शिक्षण केलं. त्याच्यानंतर ते केम्ब्रिज युनिव्हर्सिटीला गेल्या, तिकडे त्यांनी अजून त्या शिकल्या, बरंच काही केलं, बायोकेमिस्ट्री. आणि शी वर्कड अंडर सर विलियम डन इन्स्टिट्यूट ऑफ she worked at the Sir William Dunn Institute of Biochemistry under the legendary Nobel laureate Frederick Hopkins. ओके. म्हणजे ते नोबेल प्राइज विनरच्या अंडर अगेन त्यांनी काम केलेलं. आणि त्यांचं बरेच सारे त्यांनी रिसर्च केलं. फॉर एक्झाम्पल हर रिसर्च फोकस ऑन प्लांट टिश्यू एन्झाईम्स. तर त्यांनी तिथे बरीच रिसर्च केली, लाईक प्लांट टिश्यू एन्झाईम्स बद्दल. इवन आपले जे बरेच सारे आपण बटाटे खातो, बाकी गोष्टी खातो, त्यांच्यामध्ये काय असतं एक्झॅक्टली ते त्यांनी त्यांच्या रिसर्च थ्रू सांगितलं. आणि पुणेकरांसाठी एक रिलेटेबल जर गोष्ट सांगायची झाली, जेव्हा त्या इंडियाला परत आल्या तेव्हा ऑफकोर्स त्या खूप शिकलेल्या होत्या, तर गव्हर्नमेंटनी पण त्यांना फंड केलं आणि म्हटलं की तुम्ही पण इथे रिसर्च करा. तर एक त्यांची खूप इम्पॉर्टंट पुणेकरांसाठी रिसर्च असेल, जे नीरा विक्री केंद्र बघतो ना आपण पुण्यात बऱ्याच जागे आहे, बऱ्याच जागे, तर त्यांच्या रिसर्चनी हे आपल्याला समजलं की नीरा किती न्यूट्रिशियस आहे. त्यामुळे मग गव्हर्नमेंट एडेड नीरा विक्री केंद्र आले, विच इज लाईक अ चीपर सोर्स ऑफ गुड न्यूट्रिशन टू पुअर पीपल ऑल्सो. ते त्यांच्या रिसर्चमुळे कळलं की नीरा इज हेल्दी फॉर पीपल आणि सगळं. आणि त्याच्यानंतर त्यांनी बरंच काम केलं न्यूट्रिशन आणि व्हायटामिन्सच्या रिसर्चमध्ये पण, की बॉडीला कुठला न्यूट्रिशन लागतं, कुठलं व्हायटामिन ते देतं, त्याच्याबद्दल पण त्यांनी बरंच रिसर्च केलं. आणि त्यामुळे त्या इम्पॉर्टंट आहेत आपल्याच्यात. त्यांनी मग नंतर इवन आपलं RA मिल्क प्रोजेक्ट जे मुंबईत आहे, तिथे पण त्यातला मिल्क, त्यांची जी फॅक्टरी आहे तिथे पण मिल्कची क्वालिटी कशी आपण इंटॅक्ट ठेवू शकतो प्रोसेसिंग केल्यानंतर, त्याच्याबद्दल पण त्यांची बरेच सारी रिसर्च आहे. तर फूड, न्यूट्रिशन, व्हायटामिन्स त्या फील्डमध्ये खूप मोठी रिसर्च त्यांची आहे. पण येस, त्यांची सुरुवात अशी झाली की त्यांना घेतलं नाही इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये. फुल सिनेमॅटिक स्टोरी आहे, डायरेक्ट पिक्चर करायला पाहिजे, म्हणजे पिक्चर. पण त्याच्यात तेच प्रॉब्लेम आहे ना की आता एक नोबेल लॉरेट त्यांना थोडं निगेटिव्ह लाईटमध्ये दाखवावं लागेल. पण आहे त्याचं पण वे अराउंड आहे. लाईक त्यांना आधीच वाटलं की नाही, मग त्यांचे डोळे उघडले की नाही ऍक्च्युली खूपच ग्रेट मराठी पिक्चर बनव ना. CV रमनला फॅन इतके महाराष्ट्रात थोडी येणार आहेत. प्लस आय थिंक सी व्ही रमन यांचे फॅन्स इतके कट्टर पण नाही की ते थिएटर बंद पाडतील. फॅन असायला मग कळावं पण लागेल ना, अरे तिच्या आईला रमन कळावं पण लागेल. त्यांचे फॅन्स ऍक्च्युली थोडे असतील, ठीक आहे केलं असेल त्यांनी, चूक झाली, माणूस आहे, काही हरकत नाही, तसे त्यांचे फॅन्स असतील. विकिपीडियावर लिहू म्हणतील आम्ही ते, हे चुकीचं आहे. पण 2023 मध्ये गुगल डुडल पण बनला होता त्यांच्यावर. आय थिंक एव्हरी इयर आफ्टर दॅट. गुगलला कळतं, मराठी लोकांपर्यंत का नाही पोहोचत? गुगलमध्ये मराठी लोक पण असतील ना, कोणी तर रिसर्च केला असेल ना. कोणी तर असं ना, आता खाशाबा दादूचं पण जर का गुगल डुडल केलं तर कोणी तर असेल. आणि ते मी असं ऐकलं की गुगल डुडल करणारे ना डायरेक्ट ते गुगलवर विश्वास नाही ठेवत. गुगल डुडल करणारे मी असं ऐकलं की ते पर्सनली जातात. सो खाशाबा दादूच्या ते घरी गेलेले, त्यांनी व्हेरीफाय केलेलं सगळं आणि घरच्यांचं कन्सेंट घेतलेलं की आम्ही हे करतोय. आणि सो देन दे प्रोव्हाइडेड की हे एवढंच करणार आणि एवढीच माहिती टाकणार. सो ते खूप गुगलवर अजिबात विश्वास ठेवत नाहीत. ते अशी रॅन्डम प्रोसेस नाही करू शकत ना की अच्छा इंटरनेटवर याच्याबद्दल खूप चालू आहे, टाकून द्या. त्यांना व्हेरीफाय, कारण त्यांनी चुकीचं काय टाकलं, कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर मग त्यांचीच प्रॉब्लेम आहे. आय थिंक त्यांना ते करावं लागतं. येस. सो माझं लास्ट सुद्धा एक स्त्री आहे आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हुक जर का द्यायचं झालं याला, तर ही अशी स्त्री आहे जी नद्या जिवंत करते. ओके. सो
नद्या जिवंत करते आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे मराठवाड्यात काम करते, त्याच्यामुळं माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि सगळ्यात मी भारी म्हणणार गोष्ट होतो मेधा पाटकर, पण नाही. आणि भारी गोष्ट म्हणजे ही एक ॲक्ट्रेस आहे. सेक्रेट गेममध्ये तो फेमस एक त्यांचा पात्र आहे आणि त्यांचं नाव आहे राजश्री देशपांडे. सो राजश्री देशपांडेंचं सगळ्यात भारी काम म्हणजे ते काय करतात, मराठवाड्याच्या गावात जातात जिथं पाणी नाही आहे आणि तिथल्या नद्या जिवंत करतात. नॅचरल रिसोर्सेस, नदी पुनरुज्जीवन असं त्यांचं काम आहे. नभांगन फाउंडेशन त्यांच्या संस्थेचं नाव आहे. आणि एक पांढरी नावाचं गाव आहे, एक पाचेगाव नावाचं गाव आहे छत्रपती संभाजीनगरजवळ, आणि अजूनही छोटी छोटी गावं आहेत ज्या गावांमधनं खूप स्थलांतर होते. खूप लोक तिथं काही शेती नीट होत नाही याच्यामुळं गाव सोडून जात आहेत आणि अशिक्षित तिथं नीट शाळा नाही आहे, नीट हॉस्पिटल नाही आहे, आणि मग त्यात सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करतात की गावातली शाळा पण नीट करायची, हॉस्पिटल पण नीट करायचं, शिक्षण द्यायचं आणि त्यासोबत नद्यांवर सुद्धा काम करायचं. आणि त्यांचं काम मला या ग्रेट तोडीसतोड का वाटतं, कारण की ना त्या एक वर्षात काम नाही करत की यावर्षी काम केलं म्हणजे पुढच्या वर्षी पाऊस येणार, असं काम नाही आहे. 10 वर्ष काम करतात. त्यांनी रिसेंटली एक फोटो टाकला होता की 10 वर्षापूर्वी त्यांनी ज्या नदीवर काम चालू केलं होतं ती नदी आता किती भरली आहे या पावसाळ्यात. आणि मराठवाड्यातली छत्रपती संभाजीनगर जवळची ही एक नदी एवढी जास्त भरलेली बघून मलाच असं झालं की यार हे कसं शक्य आहे. आणि मग मी जास्त रिसर्च करत गेलो, बघितलं तर त्या खूप एन्व्हायरमेंटलिस्टसोबत काम करतात. नाही का दे फाउंड अ मॅप की इथं करायचं तिथं करायचं कसं करायचं काम. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे यासाठी काही प्रसिद्धीच्या झोतात येत नाहीत, काही कॅम्पेन्स रन करत नाहीत. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ना लोकांना कामाला लावत नाहीत. म्हणजे हे बाकीचे जे तत्सम सेलिब्रिटी बेस्ड फाउंडेशन आहेत पावसाच्या पाण्याला जमिनीत नेण्यासाठी काम करणारे, हे ना लोकांना कुदळ पावडे घेऊन जायला लावतात. आता किती नाही म्हणलं तरी नाही का माझे आईवडील शेतकरीच आहेत, ते किती काम करणार आहेत लोक. माणसाची पण एक ह्युमन कॅपॅसिटी आहे ना. तुम्ही एवढ्या 200-300 वर्षापूर्वीपासून होत चाललेलं पाण्याच्या जे काही सोर्सेस बंद होत आहेत त्याला तुम्ही अचानक नाही रिवाईव्ह करू शकत. सो या काय करतात, ते सगळं मॅप करतात, रिसर्च करतात आणि देन ते पोकलेन आणि JCB यांच्याद्वारे ते व्यवस्थित रिज्युनेशन करतात. तिथले नॅचरल वॉटर रिसोर्सेस परत ओपन करतात आणि त्या नद्या भरल्यामुळं त्याच्या जवळच्या विहिरींना आणि बोरला पाणी यायला लागतं. ज्या बोर आणि विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत वर्षानुवर्ष तिथं पाणी जायला लागलं. लोक फळबाग आणि ऊस आणि अशा प्रकारचं उत्पादन घ्यायला लागलेत आणि मराठवाड्यातले शेतकरी एवढं चांगलं उत्पादन घेत आहेत की त्यांना आता जॉब ऑफर करून पण जॉब नको आहे. आणि त्या 2-3 गावात जिथं पाणी नव्हतं ते गावं आता चांगले सधन झाले, तिथले लोक शेती करायला लागलेत. आणि राजश्री देशपांडे ज्या आय गेस मराठवाड्यातल्या नाहीत सुद्धा, त्या तिथे जाऊन काम करत आहेत. आणि एका ॲक्ट्रेसने विशेष म्हणजे अशा भागात जाऊन ॲक्च्युली ऑन ग्राउंड जाऊन काम करणं. त्यांनी बांधलेली शाळा मी बघितली आहे, त्यांच्यावर मी एक डॉक्युमेंटरी पण केली आहे. सो ते सगळं खूपच मला इन्स्पायरिंग वाटलं. सो राजश्री देशपांडे इज अ व्हेरी कंटेम्पररी पर्सन, कंटेम्पररी ग्रेट मराठी वुमन जे आत्ता काम करत आहेत, जे नाही का ज्यांच्याबद्दल 50 वर्षानंतर बोलण्यात पॉईंट नाही आहे. आत्ताच त्यांना आपण सपोर्ट करू शकतो इन व्हॉट एव्हर वेज वी कॅन. आणि तेच ना, ॲक्ट्रेस असून पण आपण जसं आधी बरंच व्हायचं म्हणजे आर्टिस्ट सोशल इश्यूज किंवा कॉजेस पण जेन्युअनली सपोर्ट करायचे, सुपरफिशियली नाही की हे लावलं, ही कॅम्पेन, काळी पट्टी घातली, हे सगळं आणि नाही. यार म्हणजे हे सगळं नाव डोनेशन देणं इज व्हेरी डिफरंट. डोनेशन देऊन होणार काय नाही का, ॲक्च्युली जाऊन काम करणं, एवढं त्या लोकांना कन्व्हिन्स करणं की 10 वर्षानंतर असं काहीतरी होणार आहे तर आत्ता मला सपोर्ट करा, हे जरा लय अवघड काम आहे. करेक्ट, ग्रेट. तर हे होते 10 होते ना, 10 लोक, 10 झाले. 10 झाले. त्याच्यातले आय थिंक किती 2 जिवंत आहेत शेवटचे, जे 2 जिवंत आहेत, 2 मागच्या वर्षी वारलेत आणि उरलेले तर डायरेक्ट म्हणजे स्पेस, चायना, काय स्पेस, चायना, नोटावर सही, म्हणजे नेक्स्ट लेवल. काहीच्या काही आहेत म्हणजे आहेत मराठी लोक आहेत, ग्रेट तर आहेत. म्हणजे आपण तेच मेनस्ट्रीम 2-3-5 नावं बोलतो, पण आम्ही 10 बोललो, पण आय एम शुअर की जास्त 1000 असतील, जास्त असणार. आणि हे आपण जर का तुम्हाला वाटत मोठे मोठे काम करणारे म्हणले बोललो, हो, जर का तुम्हाला वाटत असेल तर अजून सांगा. हा बिलकुल, अजून असतील, वाटत आहे काय असं असतील असणार अजून. आय गेस आपण दोघं मिळून असून असे 10 तरी शोधू शकतो जे कोणालाच माहीत नसतील. करेक्ट, बिलकुल. आणि आय थिंक आम्ही विचार केला होता की यांच्याबद्दल आपण थोडं बोलूया, पण आम्ही अजून पण बोलायला आहे. म्हणजे आम्ही असं वाटतं आम्ही अर्धच बोललोय किंवा थोडंसंच बोललोय समरीमध्ये.
पण आरामात. आय एम शुअर लाईक तुम्ही प्लीज जा आणि त्यांच्याबद्दल अजून वाचा, अजून शिका, आणि त्याच प्रोसेसमध्ये आय थिंक तुम्हाला अजून लोक मिळतील ज्यांनी असं ग्रेट काम केलेलं आहे, आणि त्यांच्या नावा मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. येस, थँक्यू बघण्यासाठी. खूपच मोठा एपिसोड झाला, बट हा पहिला एपिसोड होता. माहीत नव्हतं कसं होणार आहे, काय होणार आहे, पण एडिट करून होईल तितका छोटा करण्याचा प्रयत्न करू, एंटरटेन करत राहू. चॅनलचं नाव अजून आमचं ठरलं नाही आहे, व्हिडिओ अपलोड करेपर्यंत चॅनलचं नाव ठरेल. ठीक आहे, चलो. येस, येस. थँक्यू, बाय.